केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजपची दिग्गज स्टार मंडळी जी आहेत ती या ठिकाणी प्रचारात उतरताना पाहायला मिळणार आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ हा पहिल्यांदाच या ठिकाणी भाजपच्या ताब्यात गेलेला आहे आणि त्याचमुळे 24 एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेमध्ये दिग्गज मंडळी या ठिकाणी हजर राहणार असल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळणार आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील या प्रचार सभेमध्ये पाहायला मिळणार आहेत। खास करून नारायण राणे यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ देखील या ठिकाणी मैदानात उतरताना पाहायला मिळणार आहेत। तर महायुतीकडून रत्नागिरी सिंधुदुर्गच्या प्रचारासाठी विशेष रणनीती या ठिकाणी पाहायला मिळते आहे। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री देखील अमित शहा यांच्या या सभेच्या ठिकाणी हजर राहणार आहेत। तर राणेंचे खास मित्र आणि त्यांचे सहकारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा 28 किंवा 29 एप्रिलला या ठिकाणी नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सिंधुदुर्गात पाहायला मिळणार आहेत। एकंदरीतच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातली लढत जी आहे ती खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे गट विरुद्ध नारायण राणे अशी होणार आहे आणि त्याचमुळे सध्या नारायण राणे यांच्या प्रचारासाठी दिग्गज भाजपची मंडळी जी आहेत ती रणांगणात या ठिकाणी उतरताना पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जी निवडणूक आहे ती या ठिकाणी खऱ्या अर्थानं हाय व्होल्टेज पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, टीव्ही 9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।